यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर 10वी पासवर आपल्याला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर तुम्ही बघू शकता हे सर्व जाहिरात आहे। तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणते जिल्हे सहभागी आहे ते मी तुम्हाला सांगून देतो। तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती निघाली आणि या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचेच मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये। त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे। तर अग्निवीर जीडीचं पद आहे। तर यामध्ये आपल्या 10वीमध्ये 45% असले पाहिजे तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते आणि 17.5 ते 21 वर्ष जर तुम्ही असाल तर तुम्हाला जीडीमध्ये फॉर्म भरता येते। त्यानंतर अग्निवीर टेक्निकलचं पद आहे। तर टेक्निकलमध्ये या ठिकाणी काय शैक्षणिक पात्रता दिली आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर 10वी 12वी तुमचं या ठिकाणी सायन्स असलं पाहिजे आणि सायन्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी विथ मिनिमम यामध्ये 50% ह्या विषयामध्ये असले पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपल्याला। आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत तर त्यामध्ये 40% मार्क असले पाहिजे तेव्हा आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर क्लर्कमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं 10वी 12वी आपला सायन्स असलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे यामध्ये आहे की 60% मार्क आपल्याला पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये 50% इंग्लिश आणि मॅथ या विषयामध्ये आपल्या या ठिकाणी असले पाहिजे, ठीक आहे। प्रत्येक आपले जे प्रत्येक विषयामध्ये 50% आपले असले पाहिजे तेव्हा आपल्याला यामध्ये क्लर्कमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 10वीच्या बेसवर। तर यासाठी 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी पासवर आहे, यामध्ये 8वी पास पाहिजे आणि 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते, ठीक आहे। आता आपण हाईट चेस्टचं जर पाहिलं त्याचबरोबर आपली डेट ऑफ बर्थ जे आहे हे 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान असली पाहिजे, ठीक आहे। आणि आपण उंचीचा जर विचार केला अग्निवीर जीडीमध्ये जे 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। अग्निवीर टेक्निकलचं पद आहे, यामध्ये 167 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर टेक्निकलचं पद आहे, यामध्ये 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अग्निवीर ट्रेड्समॅन 10वी पासचं पद आहे, यामध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 8वी पासवर, यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी थोडं खाली येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी काही या ठिकाणी दिलेलं आहे बोनस मार्क भेटणार आहे। स्पोर्टमॅन असाल तर 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। बाकी तुम्ही या ठिकाणी NCC ए सर्टिफिकेट झालं असेल तर 5 मार्क भेटणार आहे, NCC बी सर्टिफिकेट झालं असेल तर 10 मार्क भेटणार आहे, NCC सी सर्टिफिकेट झालं असेल तर 15 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। आणि आपण पेपरचा जर विचार केला तर यामध्ये पेपर जो आपला असणार आहे तर जीडीमध्ये जो पेपर असणार आहे, जीडीमध्ये सर्वात अगोदर आपला यामध्ये पेपर असणार आहे ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर जे गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। आणि ट्रेड्समॅनचा सुद्धा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं जे सर्वात अगोदर आपली यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर वगैरे झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये ग्राउंड आपलं यामध्ये असणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो यामध्ये ग्राउंड किती आहे। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे ग्राउंड आहे तर हे 1600 मीटर रनिंग आहे। तर 1600 मीटर रनिंग तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर आपलं यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर आपलं ग्राउंड असणार आहे। तर पहा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी एक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला या ठिकाणी टाईम दिलेला आहे पहिले तर एक्सिलेंटमध्ये तुम्ही जर या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी 10 पुलअप्सचा काढला तर 40 मार्क भेटणार आहे। आणि दुसरंमध्ये बघू शकता 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तर 48 मार्क भेटणार आहे। 9 पुलअप्सचा काढल्यात 33 मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी
तर एवढा टाईम या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे 1600 मीटर रनिंगसाठी. 10 पुलअप्स तुम्हाला काढावं लागणार आहे, ज्यासाठी मार्क असणार आहे 40. ठीक आहे, अशा प्रकारचे 100 मार्काचा ही ग्राउंड असणार आहे. त्याचबरोबर आपण पगारचा जर विचार केला, अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आपल्याला पगार किती भेटणार आहे, तर पहिल्या वर्षी जो तुम्हाला पगार भेटणार आहे, तर पहिल्या वर्षी 30,000 रुपये पगार भेटणार आहे आणि 21,000 रुपये तुमच्या हातात भेटणार आहे आणि तुमचे जे 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी जर पाहिलं आपण, दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये पगार भेटणार आहे तुम्हाला आणि तुमच्या हाती 23,000 रुपये पगार भेटणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये तुमचे जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी तुमचे 36,500 रुपये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे आणि हाती तुमच्या 25,550 भेटणार आहे आणि 10,950 तुमचे जे कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी जो तुम्हाला पगार भेटणार आहे 40,000 महिन्याला पगार भेटणार आहे, 28,000 रुपये हातात भेटणार आहे आणि जवळपास तुमचे कार्पस फंडमध्ये 12,000 रुपये जमा या ठिकाणी होणार आहे आणि कार्पस फंडचे आपले पुरे या ठिकाणी जमा होणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि आपल्याला जे या ठिकाणी जे व्याज त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे 4 वर्षानंतर, म्हणजे जवळपास आपल्याला 10 लाख रुपये त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रोसेस आहे. तर चांगली ही भरती चालू आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची.